हाय एव्हरीवन. हा जो व्हिडिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी MST CETचा फॉर्म भरला आहे किंवा त्यांच्या रिलेटिव्हमध्ये किंवा त्यांच्या फ्रेंड्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी MST CETचा फॉर्म भरला आहे त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. कारण फॉर्म फिलिंग कंप्लीट झालेली आहे. हा फॉर्म कसा भरायचा आहे किंवा फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे यासाठी व्हिडिओ नाही, तर फॉर्म भरल्यानंतर जो नेक्स्ट स्टेप आहे त्याच्याबद्दल आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी MST CETचा फॉर्म भरला आहे, PCM किंवा PCBचा फॉर्म भरला आहे, त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये भरपूर अशा मिस्टेक्स केल्या आहेत. त्यांचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ किंवा ॲटम्स असतील किंवा ग्रुप PCB, PCM असं मिस्टेक केलं आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी CET सेल, कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन सेल, जे महाराष्ट्राचं CET सेल जे एक्झामिनेशन कंडक्ट करते, त्यांना रिक्वेस्ट केली की आमच्या फॉर्ममध्ये बऱ्याचशा मिस्टेक्स आहे, त्या आम्हाला करेक्शन करायचं आहे. तर CET सेलने तो पॉझिटिव्ह पॉईंट घेऊन विद्यार्थ्यांच्या हेतूसाठी एडिट फॅसिलिटी म्हणजे ऑनलाईन एडिट विंडो ओपन केलेली आहे. तर ह्या ऑनलाईन एडिट विंडोमध्ये MST CETचे विद्यार्थी ज्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर करायचं आहे, त्यांच्यासाठी जी एक्झामिनेशन आहे CET त्याच्यामध्ये ही एडिट फॅसिलिटी म्हणजे आपल्या मिस्टेक झालेल्या करेक्शन करू शकतो. तर या एडिट फॅसिलिटीमध्ये कोणते आपण करेक्शन करू शकतो. फर्स्ट सर्वात महत्त्वाचं कॅन्डिडेट्स नेममध्ये आपण मिस्टेक असेल तर करेक्शन करू शकतो. त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याने फक्त एकच ग्रुप ॲड केला आहे, PCBचा ॲड केला आहे, त्याला PCM ॲड करायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी PCM ॲड केला पण PCB ॲड करायचं, तर त्यांना दुसरा सेकंड ग्रुप पण ॲड करतात. आणि सर्वात महत्त्वाचं यावर्षी 2 टाईम एक्झाम होणार आहे. एप्रिलमध्ये पण होणार आहे, मेमध्ये. तर विद्यार्थ्यांनी फर्स्ट टाईम फॉर्म भरताना त्यांनी फक्त एकच ॲटमचा फॉर्म भरला. त्यांना सेकंड ॲटमचा पण फॉर्म ह्या एडिट फॅसिलिटीमध्ये ॲड करता येतो. त्यानंतर अजून काय, ज्या विद्यार्थ्यांचा फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचा नव्हता, कोणताही फोटो अपलोड केला कसा पण किंवा सिग्नेचर रॉंग ॲड केलं अपलोड केली, ते पण आपण अपडेट करू शकतो. तर ज्या विद्यार्थ्यांनी MST CETचा फॉर्म भरला आहे, ज्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रीकल्चर करायचं, त्यांच्या रिलेटिव्हमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये कोणी भावानी भरला असेल, त्यांना हा व्हिडिओ पोहोचा. कारण ही एडिट फॅसिलिटी 3 दिवस आहे. 5 मार्च 2026 टू 7 मार्च 2026. 5 मार्च 2026 ते 7 मार्च 2026 आपल्या स्वतःच्या लॉग इन करून त्यामध्ये आपल्याला जे काही एडिट करायचं ते करून घेऊ शकता. दिस फॅसिलिटी इज अवेलेबल फॉर वन टाईम. एकदाच आपण अपडेट करू शकतो. म्हणजे आता फक्त जेंडर अपडेट केल्यानंतर पुन्हा ग्रुप ॲड करतो असं काही नाही. जे काही ॲड करायचं ते ह्याच एडिट फॅसिलिटीमध्ये ॲड करायचं. पुन्हा पुन्हा एडिट फॅसिलिटी ओपन होणार नाही. थँक्यू.